तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी. मातीमधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी. जय युग धैर्याच्या देशा, जय नवसूर्याच्या देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. बळा पुढे वा छळा पुढे नच इथे वाकल्या माना. अन्यायाला भरे कापरे बघुनी शूर अभिमाना. जय आत्मशक्तीच्या देशा, जय त्याग भक्तीच्या देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. श्रमातुनी पिकलेली शेते पहा डोलती धुंद. घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद. जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्व शांतीच्या देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. पहा झोपड्या कंगालांच्या थरथरल्या भवताली. अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली. जय लोकशक्तीच्या देशा, जय दलित मुक्तीच्या देशा. तू नव्या जगाची आशा, जय जय भारत देशा. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. जय जय हे भारत देशा. प्रथित यश कवी श्री मंगेश पाडगावकर यांच्या रचना वृत्तबद्ध असून शब्द प्रभुत्व आणि गेयता ही त्यांची वैशिष्ट्य आहेत. याचा अर्थ असा की या कविता चालीवर किंवा ठेका धरून म्हणता येतात. तुम्ही आता ऐकलीच ना. प्रस्तुत कविता ही काव्यानंदासाठी तर आहेच, पण त्यातून देशप्रेमाची मोठी शिकवण देखील आहे. पाडगावकरांचे अनेक कविता संग्रह असून संत मीराबाई, संत कबीर, संत तुलसीदास यांच्या रचनांचे भावानुवाद देखील त्यांनी केले आहे. शिवाय ललित लेखन, बालगीत संग्रह हेही प्रसिद्ध आहेत. अनेक संपादने आणि महत्वाचं म्हणजे बोरकरांच्या कविता आणि संहिता ही महत्वपूर्ण संपादनं आहेत. त्यांच्या लेखनाचा आणि व्यक्तिमत्वाचा पैलू दाखवणारा संग्रह वात्रटिका. आशावादावर आधारलेली त्यांची कविता सांगा कसं जगायचं नक्की वाचा. त्यांच्या अनेक कविता आणि भावगीते प्रसिद्ध आहेत आणि नामवंत कलाकारांनी ती गायलेली आणि संगीतबद्ध केलेली देखील आहेत. अशा प्रतिभावान कवी श्री मंगेश पाडगावकरांची ही कविता देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मता यांचं दर्शन घडवणारी आहे. विविधतेने नटलेल्या, सोन्याची खाण असलेल्या शूरांच्या, वीरांच्या या भारत देशाचं वर्णन किती सुरेख शब्दात केलंय पहा त्यांनी. भारतातील तुम्ही मुलं म्हणजे भारताची नवी आशा, जिथे श्रमिक श्रम करून शेतातून मोती पिकवतील, जिथे लोकशक्ती आणि अन्यायमुक्ती असेल, जिथे हरित क्रांती असेल, विश्व शांती असेल, अशा बलवान राष्ट्राला घडवणारे तुम्ही विद्यार्थी मुलं आहात. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.